नमस्कार मंडळी, मी रामेश्वर थोरात. आपण पाहत आहात टाइम TRN, आपला खास मराठी पर्यटन आणि लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. आज मी हदगावच्या बाजारासाठी जात होतो. रस्त्यात अचानक लक्ष वेधून घेतलं एका 10 वर्षाच्या छोट्याशा मुलीनं. ती एका दोरीवर सर्कस दाखवत होती. दोरी धरून अलगद चालत होती. जणू तिच्या पावलावर तिचं संपूर्ण आयुष्य टांगलेलं होतं. खाली एक जुना ऑटो उभा होता. त्यात 2 स्पीकर ठेवलेले होते. एखादं गाणं वाजत होतं जे वेदना झाकण्याचा प्रयत्न करत होतं. लोक थपकून पाहत होते. काही मोबाईलवर व्हिडिओ काढत होते, तर काही जण फक्त नजर लावून पाहत होते. खेळ संपला. ती मुलगी हळूहळू दोरीवरून खाली उतरली. चेहऱ्यावर थकल्याचा थोडासाही भाव नव्हता, पण नजरेत काहीतरी हरवलेलं होतं. आता ती हातात एक थाळी घेऊन पब्लिकमध्ये फिरत होती. काहीतरी द्या, काहीतरी द्या, असं तिचं प्रत्येक पाऊल सांगत होतं. कोणी पैसे देत होतं, तर कोणी नजरा चुकवत पुढे जात होतं. काहींना ती फक्त एक तमाशा वाटत होती, पण खरे तर ती होती जगण्यासाठी चाललेली एक लढाई. तिचे गाव, तिचा जिल्हा इथवरच नाही, तर ती स्वतःचं राज्यसुद्धा सोडून आली होती. परराज्यात येऊन रस्त्यावर सर्कस दाखवणं म्हणजे खेळ नाही, तर जगण्याचा एक मार्ग होता.
या वयात शाळेत असायला हवी होती ती. मित्र मैत्रिणीसोबत हसायला हवं होतं तिला. पण तिचं बालपण या थाळीत पसरलेलं होतं. आता प्रश्न आपला आहे, तुम्ही पाहणारे किती लोक फक्त बघून पुढे जाताय, की या समाजासाठी, अशा मुलीसाठी, मुलासाठी एक पाऊल पुढे टाकाल? या लहानशा हाताने जेव्हा उदरनिर्वाह चालतो, तेव्हा फक्त त्या मुलीचं नाही तर आपल्या समाजाचं बालपण हरवत आहे. हे विचार करा आणि जागे व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.